सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या फडणवीस भेटीसंदर्भात सुनेत्र पवार अनभिज्ञ. सुनेत्र पवारांसह पार्थ पवार यांनाही या भेटीची कल्पना नव्हती. सूत्रांची माहिती आहे, भेटीनंतर तटकरेंनी बैठकीचं कारण सुनेत्र पवार यांना सांगितलं असल्याचंही सूत्रांकडून कळतंय. अजितदादांच्या जयंतीच्या बॅनरवरून राष्ट्रवादीचे आमदार नाराज आहेत. अजितदादांचा एकच प्रकारचा फोटो बॅनरवरती लावण्याच्या सूचना देण्यात आल्यात. बॅनर लावल्यानंतर त्याचं जिओ टॅगिंग करण्याचेही आदेश आहेत. सूत्रांची सगळी माहिती आहे. शरद पवार एनडीएमध्ये येणार नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. तरीही असं झालं तर लोकांचा नेत्यांवरचा विश्वास कमी होईल. मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. जनता शिंदेंच्या पाठीशी आहे, त्यांचं राजकीय महत्त्व कमी होणार नाही. भाजपकडून तसा प्रयत्न झाल्यास जनतेला सुद्धा खपणार नाही. मुनगंटीवारांचं भाष्य. मुख्यमंत्री फडणवीसांना योग्य वेळेस देशाच्या नेतृत्वाची संधी मिळावी, पांडुरंगाला यासाठी साकडं घालणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं मोठं विधान. मुख्यमंत्री पदासाठी आता वॅकन्सी आहे का? मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावरती उपमुख्यमंत्री शिंदेंचा मिश्किल प्रतिप्रश्न. मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवणं आमचा अजेंडा नाही, असंही शिंदेंकडून स्पष्ट. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पवारांची राष्ट्रवादी पाठिंबा देणार. पाठिंब्यासाठी शरद पवारांचाही होकार. सूत्रांची TV9 मराठीला माहिती. डिलिमिटेशन संदर्भात सर्वांच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. सर्व राज्यात 50% जागा वाढल्यास विचार करू. सर्वांशी चर्चा झाली पाहिजे. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. चेंबूर दुर्घटनेवरून किती ढोंगीपणा करणार? सामना अग्रलेखातून महापौर रितू तावडे आणि मुंबईचे भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांना सवाल. महापौर रितू तावडे दुर्घटनेतील चिमुकल्याच्या नावाने नरकाश्रू ढाळत आहेत. सामनातून तावडेंवरती हल्लाबोल. कुर्ला रेल्वे स्थानकात हातात काठी घेऊन पळणारा व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात. संबंधित व्यक्तीचं नाव साजिक अब्दुल करीम चौधरी असून तो मानसिक रुग्ण असल्याची पोलिसांची माहिती. पीक विमा अर्जातील नव्या हमीपत्रामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम. पीक कर्ज नसल्याचं हमीपत्र बंधनकारक केल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली. कृषी विभागाची केंद्र सरकारकडे हमीपत्राची अट रद्द करण्याची मागणी आहे. पुढील 2 दिवसात या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. महिला सक्षमीकरणासाठी सरकारचे आणखी एक सकारात्मक पाऊल आहे. राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजनेचा लाभ आता नोंदणीकृत महिला सेवा सहकारी संस्थांनाही मिळणार आहे. महसूल मंत्री बावनकुळेंकडून पत्र जारी करण्यात आलेलं आहे. वसईतील कोळीवाड्यांना आता अधिकृतपणे गावठाणे म्हणून दर्जा या ठिकाणी मिळणार आहे. प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्णय आहेत. निर्णयानं कोळीवाड्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे. मध्य प्रदेशच्या छतरपूरमधील कोडा गावात गोळीबाराची घटना. पोलिसांनी केलेल्या कारवाईत यावेळेस बागेश्वर बाबाचा सख्खा भाऊ शाळीग्राम गर्ग आणि अंकित मिश्रा या दोघांना अटक. जमिनीच्या वादातून गोळीबाराची घटना घडल्याची माहिती आहे.